बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध सकल हिंदू समाजाच्या वतीनं अलिबागमध्ये भव्य मूक मोर्चा. अलिबागमध्ये आज जागतिक मानवता अधिकार दिनानिमित्त बांगलादेशमध्ये चालणाऱ्या हिंदू अत्याचाराविरुद्ध मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी चौक पासून कलेक्टर ऑफिसपर्यंत काढण्यात आली. या मोर्चामध्ये अलिबागचे नगराध्यक्ष श्री प्रशांत नाईक आणि श्री रवी किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आला. बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजातील जनतेवर आक्रमण होत आहे. श्री रवी काळे यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र संताप व्यक्त केला. या मूक मोर्चाचा शेवट कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन करण्यात आला. प्रतिनिधी आरती म्हात्रेसह तेज मराठी न्यूज, अलिबाग, रायगड. प्रमुख श्री रवी किरणजी काळे हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील. भारत माता की जय, भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या जागतिक मानवाधिकार दिनाच्या औचित्याने आपण सगळेजण माहिती आहे की बांगलादेशात चाललेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निमित्ताने त्यांच्या या सगळ्या घटनांना निषेध करण्याच्या दृष्टीने मोर्चासाठी एकत्र आलेलो आहोत. प्रामुख्याने 3 मुद्दे मी फक्त आपल्यासमोर मांडणार आहे. आपण सगळेजण जागृत नागरिक आहोत, त्यामुळे आपल्याला काही विशेष वेगळं सांगायची गरज नाही, पण 3 मुद्द्यांकडे आपलं जरा लक्ष वेधायची माझी इच्छा आहे. एक, जून जुलै महिन्यात या बांगलादेशामध्ये घटना सुरू होते आणि 5 ऑगस्ट 2024 साली सत्तांतर होतं आणि सत्तांतरांची नंतरची चित्र आपण बघितली. अत्यंत विभत्स, क्रूर आणि विद्रुत अशी सगळी घटनाक्रम होतं. म्हणजे या सगळ्या इस्लाम असणाऱ्या सगळ्या घटनाक्रमामध्ये तिथल्याच असणाऱ्या राष्ट्रपतींच्या अंतर्वस्त्र फडकवण्यापर्यंत विकृत मानसिकता तिकडे जाते. म्हणजे तोडफोड होते, हल्ला होतो, जाळपोळ होते, इथपर्यंत दंगा म्हणून समजू शकत असतात. पण विकृतता ही असते. साधारणतः 40 ठिकाणी बांगलादेशामध्ये समस्त हिंदूंवरती भयानक मोठ्या प्रमाणावरती अत्याचार झालेले आहेत. 1500च्या पेक्षा जास्त संख्या मृत झालेली आहे. मला काल एका सज्जन हुशार व्यक्तीने विचारलं की अहो, ते बांगलादेशात चाललेली घटनाक्रमाचा तुम्ही इथे का निषेध करताय? माझ्या बोलण्याच्या शेवटी त्याचा उल्लेख येईल आणि मग आपल्याला सगळ्यांना संदर्भ कळेल त्याचा. एका अर्थाने हे आपण का करतो आहोत? प्रामुख्याने 33% त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेळेला असणारा हिंदू समाजात 8% वरती आलेला आहे आणि कदाचित या सगळ्या नरसंहारामध्ये, अत्याचारामध्ये ती संख्या टक्केवारी अजून घटलेली असेल असं आपल्याला वाटेल. प्रामुख्याने 3-4 गोष्टीचा तर बदल ते लगेच करायला लागलेले. एक म्हणजे जसं भारताचं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं, तसंच बांगलादेशाचं देखील राष्ट्रगीत हे वंदनीय रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं आहे. त्यालाच विरोध करायचा आणि ते बदलून टाकायचं का? तर रवींद्रनाथ ठाकूर हे हिंदू आहे आणि म्हणून ते बदलायचं. एका अर्थाने इस्लामी राजवटाचं पूर्ण शासन आणायचं, शरीयत कायदा लावायचा. एवढंच नव्हे तर मुस्लिम असणाऱ्या तिथल्या पोलीस अधिकारी आणि लष्करातल्या महिलांनी देखील हिजाब घालावा अशी सक्ती सुरू झालेली आहे. एका अर्थाने भीषणता या सगळ्या ह्याच्यात चालू आहे. त्याच्यानंतरच्या घटनाक्रम तर फारच वेगळा आहे. जवळजवळ सगळ्या तिथल्या कारागृहातले कट्टर कैदी हे त्यांनी सोडून दिले. आता हे सगळे कट्टर कैदी त्यांनी कशासाठी सोडले असतील याची नुसती आपण कल्पना करू शकतो. ही भीषणता कशासाठी आहे आणि या कट्टरतेचा उपयोग काय असणार आहे? ज्या शेख मुजीबुर रहमानांनी या सगळ्या बांगला मुक्तीच्या आंदोलनात सहभाग घेतला, एका अर्थाने बांगलादेश स्वतंत्र केला, त्यांच्या पुतळ्याची देखील विटंबना या सगळ्यांनी केलेली आहे. एका अर्थाने हिंदूंचं दमन प्रचंड संख्येनं तिकडे होत आहे. त्याच्यानंतर जी घटना घडली ते